हा चालतं, त्याला काय होतंय, गाव आहे, काम करणार तर होणारच. आपल्या बायका नक्की काय करतात गावाला ते बघायला आलेत. आहे याला मुसळ बोलतात, मी हा शेवगा आहे असं. ते कोणाचं बंदूक आणायला सांगितलेली, आणलात ना बॅगेत आहे. आणि अडीचशे आमच्या इकडे ते नीट आधुनिक बोलतात. आले 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 आली मंडळी आली. आणि आता तुम्हाला मालवणी गजाली पण ऐकू गावतली. गावाला आलं म्हणजे गावच्या स्पेशल. तुम्हाला टायटलवरनं कळालं असेलच, आज काहीतरी स्पेशल बनणार आहे आणि त्याचीच ही तयारी आहे. आपण चुलीवर आता आधी आग पुढे करूया. चुलीवरनं आधण ठेवलं आहे, म्हणजे आधण म्हणजे पाणी गरम करत ठेवलं. हे बघा, हा पाण्याला ना चांगला उकळ पण आला आहे, म्हणजे आधण आलं आहे पाण्याला. हे बघा पाणी चांगलं उकळलं आहे. आणि आता पुढे काय करायचं नाही मी तुम्हाला दाखवतो. गावाला आलं म्हणजे गावच्या स्पेशल रेसिपी झाल्याच. मी आमची गावकर काकी आणि ते आपल्या शेवयांची तयारी करते. पीठ चाळून घेते. ते तांदळाचे पीठ आहे आणि त्याचं चाळून घेऊया. ते चांगलं पीठ चाळून घेऊया आपलं तांदळाचं. तुला आता युट्यूबवर टाकते. पाठव नंबर घेऊन पाठव. नंबर खरा माझ्याकडे चालू असतो. हा पण आहे, मी वही अडूक नाही. आता काय हे काय टाकते का ती तू? मीठ. हा, मीठ चवीनुसार मीठ टाकवायचं नाही. बस. आता पाणी लाटणी घेऊन आणते. पुढे घे टोप पुढे घे. काय तर बघ आता तू नंतर दाखवतोय. हा सगळ्यावर टाक म्हणजे मग तू काय फेमस करते बघ आता. माका काय करू घेत आता तू येईलच ना, करू कोच ना. आता नाही, माझ्या औषध आता सुरू केलंय. आता हे काय पीठ भागवायचं ना, भागवायचंच ना ग. भागवायचं. भागवून ती मुठली टाकू घे टोपात. आणि आता तुम्हाला मालवणी गजाली पण ऐकू गावतली काकीची आमच्या. मालवणी तरी शामू काकाची आठवण येतं. आता येऊन 4 गाडी घालणार होते. हो शामू काका काय बापरे. मग सगळं बरे बरे टोपाचा पकडा. बरे माणूसच जात सगळे. हो मांजरेकर काकांचं पण. हो मांजरेकर काका गेले. काकी बोल काहीतरी मालवणी. काय बोला. थांब थांब काय काहीतरी काकी बोला आता. थांब नको टाक पाणी. थांब. चांगलं वाटतंय बोललं. ह्याकडे टाक. ह्याकडे बोलत पुरे पुरे. टोप गरम झालाय ना. पडवती दोन्ही हातात एका हातात नाही आला. गायकर वहिनीने हातात घेतलं. मम्मीचा हात दुखला. इथे टाकणार पाणी. हा तुमच्या उकडीच्या भाकऱ्या यांच्याकडे असंच. ही लोक ना अशी भाकऱ्या करतात. नाही अगं का त्यांच्याकडे ना अशा ह्याच्या पाण्यावरच्या भाकऱ्या उडवणी घेतो आणि मग भाकरी करतो. हा आपण कसं मोदकाला भागवतो ना, तसं ती लोक रोज असं भागवूनच भाकऱ्या करतात. भागवून पीठ. हा पण आपल्याला कसं पीठ हे टाकतो ना, पीठ टाकतो ना, ती लोक पाण्यावर हे करतात. इथे वर पाणी टाकू का. थांब बघूया. थांब हात लावून बघ. अजून घट आहे. पुरे पुरे. हा आता त्याचे गोळे गोळे करायचे आणि पाण्यात परत टाकायचे. ते उकडले ना की वर येणार. शिजले करणार कसं माहिती, वर येणार. असे हलके होतात ना ते. मग आता हे पीठ कसं जड झालंय ना. तिच्या लेकीक पाठवते. मग काय झालं. जरा टोपातून थंड पाणी आणा. साधं ना. तिकडे आलंच असतो. मम्मी घे पाणी घे. इकडून तिकडे आलं. अजून हवं नाही. हाताला लावून असे गोळे करायचे. असे गोळे करायचे हाताला.
बघे झालं पाणी आता त्याच्यात जरा पाणी होतो का आता नको खूप पाणी नको त्या पाण्याला ना चांगला उकळ आलेला आणि अजून आता थोडंसं पाणी वाढवायचं कारण हे जे गोळे आपण करणार ना छोटे छोटे शिजले पाहिजे ना ते परत त्या पाण्यात टाकायचं आणि ते शिजले पाहिजे. भरपूर झाला की पीठ पण आज माणसं भरपूर आहेत नाही पण आज भरपूर पुढे तिथे मी आणते ना तुझं बस झाला इथे इथे समोर अशी जा मी जाते आणते आता ना पाणी वाढवलं काकीने. मी आणतोय नाही वाटतो आता हे ना सगळ्या पिठाचे गोळे करून घेणार. छोटे छोटे गोळे करायचे. आले 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 आली मंडळी आली मंडळी आली. त्यांची आंघोळी वगैरे होईपर्यंत होणार आहे. हा तर काकीने लाकडा आणलाय चुलीत घालू. अशोक आले ना अशोकनं पान कापायला सांग. आता हा आपला ट्रेडिशनल अगदी साचा आहे शेवया गाळायचा. आता वहिनी ना मेत्रे वहिनी ह्या सगळ्या पूर्ण साच्याला तेल लावून घेणार नाही तर त्याला पीठ चिटकेल ना म्हणून. ऐकला कोण? रामाचे बाबा तू ओळखत ना नाही ओळखलंय मी. हा नाही ओळखलं. आता एक कोणातरी जरा चहा दे जा त्यांना. हे काकी काय करते ग तू? नजर काढते. आता सगळी थळी आहेत ना हो हो मांजरी कार्तिक याला प्रॉब्लेम होते. हा एवढा टाकून आता हे काकीने ना सगळे जे गोळे केलेत ना छोटे छोटे ते परत पाण्यात टाकले. हे बघा. आणि आता हे गोळे कसे खाली आहेत ना तळाला आहेत आपले हे सगळे आणि शिजले ना की ते मग सगळे गोळे वर येणार. मग आपण समजायचे की हे गोळे शिजले पीठ शिजलं म्हणून. आता काकी सगळे गाळायचे काय हा मग ते गाळायचे गाळायचे ते दाखवूया ग आपण. आता आपल्या जागोष्टी वहिनी बसल्यात गोळे करायला आता पिठाचे. मग बघा सनसनीत झाला की नाही एकदम फ्रेश. काकी बोल काहीतरी मालवणी. काय हो बोल. काय माहिती सांगते आपल्याकडे काकी हे कधी होतात ग? होळी एक ना. बळी आहे गोड. आमच्याकडे ना हे जास्त होळीला बनवतात. म्हणजे ह्याचाच नैवेद्य असतो ना होळीला. आपल्या निशाणांना ह्याचाच नैवेद्य दाखवतो ना आपण. होळीला सांगा त्याला परत एकदा. आणि अथर्व दुसरी तयारी करतो केळीचं पान तोडतो. आता ते केळीच्या पानावर आपण ना गाळायच्या शेवया त्या. अजून हे नाही झालं आपलं पीठ सावकाश ग. तुला दाखवते मी नंतर काय केलंय तर. आता तू समजणार पण नाही तुला ते काय ते. झालं पीठ. चला एक एक सगळ्यांचे हात लागत आहेत. आता आपल्या हडवळे वहिनी बसल्यात. उद्या जाऊ दे. हो उद्या जाणार आहे ग मालवण आणि ह्या का वेंगुर्ल्या काणी. आणि ते किती प्रेक्षक बरेचसे जमलेत. काय कसे काढाय बाबू नको खवय हा खवय. अरे आपले दुसरे खवय अजून आले नाही कसे एवढ्या वेळ चालायला. बाकी आपण होळी किती किलोचे करतो ग ते? होळीत आम्ही दोन शेराचे करतो. हा आमची माणसं मग पाच दिल्या आहोत. हा 2-2 शेराचे ना ह्या शेवया होतात होळीला. 2 शेर म्हणजे 2 किलो नाही 2 शेराचे आमचे भागले होत ना. 2-2 शेर. अगं एक शेर म्हणजे किती किलो ग? 1 किलो. ना अगं शेर 1 किलो कसा होईल? शेर 1 किलो ना. मग ए मम्मी एक शेर म्हणजे किती किलो ग? नाही नाही शेराचं म्हणजे 1 किलो. शेर म्हणजे एवढा असतो तो ना. होय होय. 4 शेर म्हणजे पाहिली वर निघाली म्हणजे बाहेर. 4 शेर म्हणजे 1 शेर. हा एक पायली एक पायली. एक पाहिली किलोचा एका पायलीचं 5 किलो. पायली म्हणजे एका पायलीचं 5 किलो. हो ह्यांका माहिती आहे. हा गावाला जसे पायलीचेच. हा त्या गावा 5 किलो कसं हो? हो पायलीला 5 किलो. गजाली बघा कशा पायली आणि शेरावर चालल्यात. 5 किलो जातो. शेर म्हणजे 2.5 किलो असेल माझ्या मते. 2.5 किलो नाही. शेर छोटा. शेर नाही किलो मोठो ना. पायली मोठी ना. पायली मोठी ना. 2.5 किलोला 2.5 म्हणतात. 2.5 किलो का नाही आपण पायली म्हणजे
पायली आणि अडीचशे. आमच्या इकडे ते नीट आदुली बोलतात. आठवा आणि आदुली ही तीन माप माहिती. पायली, शेर, मापट, शेर एवढा असतो एवढा. शेर हा हे एक शेर म्हणजे किती किलो ग? एक शेर म्हणजे 1 किलो. 1 किलो मग काय टाकलं होतं 1 किलो. आणि एक पायली म्हणजे 3 किलो. 3 किलो 3 किलो कारण पायली मला आता आल्यावर इकडे कळालं नाही तर मी कधी. कारण आमच्याकडे ना तिथे एवढी पायली आहे तांब्याची. तुमची ती पायली वेगळी. हा ते वेगळी पायली सगळं तांब्या. ते कसं जिकडे तिकडे कशी भाषा बदलत जाते ना तसं ते शब्द पण बदलतात. पायली म्हणजे किती किलो तुमच्याकडे? 3 किलो. आणि आमच्याकडे सासरी आहे ना आमच्या, त्यांच्याकडे काहीतरी जास्त आहे, ती वेगळी पायली त्यांची. आमच्याकडे पण एक पायली म्हणजे 3 किलो. ती पायली आणि आमच्याकडे माझ्या माहेरी 3 किलोची पायली. अगं मग मापात वेगळी असणार ग आम्ही, कारण शेवटी किलो तर किलो तेवढंच भरणार ना, फक्त मापात फरक असते. हा मापांना नावं ती वेगळी. आमच्याकडे ते आदुली असते ना, त्याने 2 आदुल्या टाकायच्या. मग एक पाहिजे. इकडे आमच्याकडे वेगळं आहे. झालं बघता बघता पीठ एवढं टोपभर पीठ संपलं गोळे करून. ते बघ हे पोलीसवाले काका आहे ते, आणि ते सर्वात मागे आहेत ना ते सिनियर पोलीसवाले काका, त्यांच्याकडे बंदूक आहे. बंदूक आणायला सांगितलेली, आणलात ना? बॅगेत आहे, बॅगेत ठेवले. बरं पुढे तू पुढे नाही ना आता लगेच येतो. ते आग जास्त आहे ना चुलीची, मग ते पटकन नाही होत. वर आले गोळे की हा ते शिजले. आता चला पुढची प्रोसिजर. हे तोपर्यंत शिजतील गोळे. नारळ फोडून आपण किसून घेऊया नारळ. उकळ आली. खोला ते खोला. हे बघा आता ह्याला उकाळ आली. हे बघ चांगली उकळी आली त्या पाण्याला. आता आपण जेव्हा पोळी टाकलेले ना तेव्हा बघा ते तळाकडे होते. आता वरती इले, आता वरती इले सांग. आता हे बघा शिजल्यावर ते होय होय वर आले. बघितले हा बघा. हा ह्याला मुसळ बोलतात. हे ह्याला मुसळ बोलतात. हा शेवगा हे असं धर धर. आता हे असं अजून एक टाक. छोटा बघा आता त्यातला. लय लहान झाले. ते आपले पितळेच्या साच्याने कसा हात भाजतात ना, आणि हात भाजत नाही आणि जास्त जोर पण लावायला लागत नाही. जोर लागतो गे. होय तर जोर लागतो तो. होय तर. हे बघ काकी ठेवतायत. हे बघ असे लांब घ्यायचे असे. जोर लागतो ना. जोर लागतो तो. जोर लागतो तो. हे चहा कोण देते त्यांना? दिला. ते दुसरं ताटावर घेणं, एक दुसरं पण ताट घेणं म्हणजे नको. दोन दोन काय करायचे? नको. आता नारळ किसाचा. आता इथे एक मिनिट. पोलीस पालिका वहिनींनी पायच वरती घेतलं तर. थांब. पाय जरा त्याचा निघाला. अजून दाबू नाही. झालं ना पूर्ण. काय बोला. झालं. या वहिनी दाबतायत. वहिनी दाबत आहेत शेवया. अक्षता खोबरं किसते. त्याचं ना नारळाचं दूध काढून घ्यायचं आपण. ते खोबरं किसून घेऊया. आपल्याकडे सगळेच ब्लॉगर झाले. आता हा डोळवणी गुळ खिसत आहेत. चिरतायत. इकडे हे बघा खोबरं किसणं चालू आहे. इकडे एक नारळ किसतात. नारळ बारीक करतात. सॉरी खोबरं किसण्याचं नारळ बारीक
नाही गुळ गुळ सॉरी अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. गुळ 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 बारीक करणं चालू आहे. आणि इकडे बघा त्यांचे सगळे हसबंड नवरे आपल्या बायका नक्की काय करतात गावाला ते बघायला आलेत. आणि इकडे काय चालू आहे? अरे वा, इकडे शेवया चालू आहेत हे बघा. आणि गायकर वहिनीचं काय चालू आहे? शेवया सुकत घालायचे का? थंड व्हायला. थंड व्हायला. झटपट होतात पण ह्या साच्याने पटकन होतं. हो यांनी पटकन शेवया पटकन होतात पटकन. थांबा एक मिनिट. गरम 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 शेवया चालू आहेत. नाश्त्याला आज आपल्या शेवया. तुका आराम भेटलो. ही आमची स्पेशालिस्ट दाखवणार. कोणी? हा शेवया स्पेशालिस्ट पण आलेत का? मामी काकी या बघा गावकर काकी शेवया स्पेशलिस्ट आहेत आपल्या इकडच्या जांभवड्याच्या. आणि ह्या सध्या जागुष्टे वहिनी शिकतायत पूर्णपणे. पूर्ण ट्रेन झालंय. तिकडे गेल्यानंतर तुम्हालाच करायचं. त्यासाठी आपल्याला पहिला साचा घ्यायला लागेल. हा ते लाकडातून ते ना. हा स्पेशल शेवयांचा साचा आहे हा. शेवयांसाठी हो खास शेवयांचा साचा. हे बघा कसे असे एकावर एक टाकू नका. त्याला आता ह्या शेवया बनतायत. आता हा बनल्या रेडी झाल्याच आहेत. म्हणजे आता आपल्याला खायच्याच आहेत. नाश्ता करायचा मस्तपैकी शेवयांचा. आणि ह्या शेवया रेडी होतात. तिकडे आतमध्ये ना नारळाचं दूध करणं चालू आहे. आणि ते झालं की आपल्याला सर्वांना ह्या शेवयांचा नाश्ता करायचा. आता आजचा नाश्ता शेवया. किसलेलं खोबरं आहे ना ते आता मिक्सरला लावून घेऊया. आणि त्याच्यात ही ना वेलची टाकूया. वेलची आणि खोबरं मिक्सरला बारीक करून घेऊया. हे ना आता ह्याच्यात खाली गूळ ठेवलाय आणि वरती बस नको पुसू आधी लगेच. नारळाचं दूध काढतात. रस काय म्हणायचं? रस नारळाचा रस. नाही ते गेले ना तिकडे. आता ते आल्याशिवाय काय एवढं सोपलं. परत ते आणखीन वाटायचं पुन्हा. एकदा वाटलं बघा आपल्या सकाळी सकाळी शेवयांचा नाश्ता चालू आहे. मित्र साहेबांना आंघोळ बिंघोळ करून रेडी झाले. आणि हे बघा प्रतीक जागुष्टे आडवळे मस्त आपला शेवयांचा आनंद घेत आहेत. चला आता मस्तपैकी नाश्ता करूया. आणि मग नंतरचं प्लॅन नंतर ठरवूया. छानपैकी नाश्ता करून. काय अरे काय काय कुठे अथर्व? कुठे? टॉवेलच्या मागे लपलाय. बघा गरमागरम शेवया आणि नारळाचं दूध असा हा मस्त नाश्ता आहे सकाळी सकाळी आपल्याला. आणि आता शेवया बनवण्याचा सर्व त्याचा आनंद घेत आहेत. आस्वाद घेत आहेत बनवणारी सगळी मंडळी. हा चालतं त्याला काय होतंय. गाव आहे काम करणार तर होणारच. झालेत का चांगले अक्षता? हा तुम्ही खाल्ल्या का नाही हो काय करून? नक्की ना? आणि बनवणाऱ्या गेल्या ना त्या? चला हे लोक आता मस्त शेवयांचा आनंद घेत आहेत. आणि हा आपला शेवयांचा स्पेशल कोकणी पदार्थ स्पेशल शेवया म्हणतात ना तुमच्याकडे? काय वेगळं नाही शेवया आहेत ना? हा तर त्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आम्हाला. आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपली सिरीज चालूच राहणार आहे. म्हणजे अजून काय काय बनत राहणार. दिवसभरात व्हिडिओ येतच राहतील. पण त्यातल्या आत्ताच्या व्हिडिओसाठी बाय बाय. टेक केअर. बाय.